महाराष्ट्र शासन समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांच्या अंतर्गत 219 जागांसाठीची जी भरती परीक्षा TCS मार्फत विविध परीक्षा केंद्रांवर घेतली जात आहे. या परीक्षेचा आजचा 4था दिवस पाहू शकता. 7 मार्च 2025 रोजी 2 पदांसाठीची ही भरती परीक्षा घेण्यात आली आहे. यामध्ये गृहपाल अधीक्षक पाहू शकता, गृहपाल अधीक्षक महिला, याचबरोबर पाहू शकता इथे वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक या पदासाठी सुद्धा दुसऱ्या सत्रामध्ये हा पेपर घेण्यात आला होता. आता डिटेलमध्ये पाहूयात की ही जी भरती परीक्षा झालेली आहे आजच्या शिफ्टमध्ये, आजच्या तिन्ही सत्रांमध्ये, पहिला, दुसरा आणि तिसरा सत्र, ह्या तिन्ही सत्रांमध्ये पेपर जे आहेत हे कशा पद्धतीचे विचारण्यात आले होते, कशा पद्धतीचा पॅटर्न आहे, मराठी आहे, GK आहे, यामध्ये कशा पद्धतीचा पॅटर्न आहे आणि कोणते प्रश्न आले होते. त्याचबरोबर पुढची जी शिफ्ट आहे ना त्याच्यानंतर पाहू शकता पुढची शिफ्ट जी आहे याच्यानंतर 5वा दिवस डायरेक्टली 10 मार्च 2025 असणार आहे. म्हणजे 2 दिवसाची सुट्टी आहे याच्यामध्ये पाहू शकता. तर यानंतरची जी शिफ्ट आहे ते कसा पेपर असेल, त्यांना उमेदवारांना जास्त वेळ मिळणार आहे, 2 दिवस जास्त मिळणार आहेत तयारी करण्यासाठीची. तर या आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये डिटेलमध्ये विश्लेषण पाहूयात की कशा पद्धतीचं हा पॅटर्न आहे या भरती परीक्षेसाठीचा आजचे जे तिन्ही शिफ्ट झाल्या ह्या तिन्ही शिफ्टमध्ये. तर पहिल्यांदा आपण पाहूयात की सामान्य ज्ञान जे GK सेक्शन आहे, जनरल नॉलेज, हे कशा पद्धतीचं आहे. तर याचे डायरेक्टली मी तुम्हाला प्रश्न सांगत आहे की कोणकोणते प्रश्न आजच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या शिफ्टमध्ये आले होते. त्यानंतर पाहूयात की पॅटर्न कशा पद्धतीचा फॉलो होत आहे. तर पाहू शकता जो पहिला प्रश्न आला होता, द फ्लाइंग सिख हे असं कोणाला म्हटलं जातं, असा प्रश्न हा विचारण्यात आला होता. फ्लाइंग सिख म्हणून कोणाला म्हटलं जातं. तर याचं उत्तर पाहू शकता मिल्खा सिंग जे आहेत यांना फ्लाइंग सिख असं म्हटलं जातं. याचं बरोबर उत्तर होतं. यानंतर पाहू शकता खेळाशी संदर्भातला प्रश्न होता. डायमंड लीग जे आहे हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे, कोणत्या खेळाशी संदर्भात हे डायमंड लीग आहे. तर ॲथलेटिक्स पाहू शकता, जे याच्यामध्ये पाहू शकता याच्यामध्ये भालाफेकसाठी जो याच्यामध्ये पाहू शकता खेळाशी संदर्भातला प्रश्न आहे. डायमंड लीग हे जे आयोजित केली जाते ही डायमंड लीग ॲथलेटिक्स स्पर्धा आहे, ॲथलेटिकशी संबंधित आहे. हे बरोबर उत्तर आहे. नीरज चोप्रा भालाफेक जी आहे ही डायमंड लीगमध्ये तो चॅम्पियनशिप जिंकली होती, म्हणजेच ॲथलेटिक्स, याचं उत्तर बरोबर आहे. यानंतर पाहू शकता प्रधानमंत्री स्वनिधी योजना ही सुरू करण्यात आली होती. दुसऱ्या शिफ्टमध्ये हा प्रश्न होता. तर प्रधानमंत्री स्वनिधी योजना ही कधी सुरू करण्यात आली याचं साल विचारण्यात आलं होतं. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचं साल कोणता आहे. तर 2020मध्ये पाहू शकता 2020मध्ये प्रधानमंत्री स्वनिधी योजना सुरू करण्यात आली होती. यानंतर पाहू शकता एक ठिकाण आहे चांदबावडी, हे कुठल्या ठिकाणी आहे पाहू शकता. मध्ययुगीन किंवा इतिहासावरचा प्रश्न असं म्हणू शकता किंवा पर्यटन स्थळावरचा प्रश्न असा सुद्धा म्हटला जाऊ शकतो. जे ऐतिहासिक चांदबावडी हे जे स्थान आहे हे कुठल्या ठिकाणी आहे असा प्रश्न आला होता. तर राजस्थान या ठिकाणी हे चांदबावडी हे ठिकाण आहे. यानंतर चालू घडामोडींवरचे प्रश्न पाहू शकता. तर सध्या राष्ट्रीय महिला आयोग जो आहे या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत असा प्रश्न विचारण्यात आला होता. तर विजया रहाटकर यांचं नाव आहे. विजया रहाटकर हे जे आहेत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. यानंतर पाहू शकता RBIचे गव्हर्नरसुद्धा विचारण्यात आले होते. सध्याचे नवनियुक्त RBIचे जे गव्हर्नर आहेत त्यांचं नाव आहे संजय मल्होत्रा. त्यानंतर पाहू शकता याच्या अगोदर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे कोण आहेत. तर सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे संजीव खन्ना हे आहेत. याच्या अगोदरचे जे होते हे नवनियुक्त सरन्यायाधीश आहेत संजीव खन्ना. याच्या अगोदरचे जे होते हे चंद्रचूड होते, DJY चंद्रचूड जे आहेत हे या अगोदरचे सरन्यायाधीश होते. आता इतिहासावरचा प्रश्न काय आला होता. तर पानिपतची लढाई ही कोणत्या वर्षी झाली, कोणत्या साली पानिपतची लढाई झाली होती. पाहू शकता पानिपतची लढाई जी आहे ही 1526 साल जे आहे या साली पानिपतची जी लढाई आहे ही झाली होती. या पद्धतीने याच्यामध्ये पाहू शकता 1526 साली पानिपतची लढाई ही झाली होती. या पद्धतीचा प्रश्न आहे. तर यामध्ये थोडा चुकीचा आहे, 1526 नाही येऊ शकत आहे. आपण डिटेलमध्ये याची जी कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर मी देणार आहे. तर पानिपतची लढाई कोणत्या वर्षी झाली तुम्हीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तर कोणत्या वर्षी पानिपतची लढाई झाली होती याचं उत्तर तुम्ही देऊ शकता. पुढचा प्रश्न पाहूयात. राजपुताना हा जो शब्द आहे हा शब्द काय दर्शवतो.
तर राजपूताना हा तो शब्द आहे. उत्तर त्याचं होतं राजपूत प्रदेश जो आहे हा राजपूत प्रदेश दर्शवतो, असं त्याचं उत्तर आहे. यानंतर पाहू शकता, ज्या मध्ययुगीन काळामधली जी भक्ती चळवळ आहे ही कधी उदयास आली होती. आता प्रश्नाचं उत्तरच मध्ययुगीन काळ आहे. तर मध्ययुगीन काळामधील जे इतिहास आहे यावरचा प्रश्न होता. भक्ती चळवळ ही जी आहे ही कोणत्या काळात उदयास आली होती. तर भक्ती चळवळ जी आहे ही मध्ययुगीन काळामध्ये उदयास आली होती. यानंतरचा प्रश्न पाहू शकता, रेगूर मृदा जी आहे, रेगूर मृदा ही कोणती मृदा आहे, कोणत्या पद्धतीची मृदा आहे. तर रेगूर मृदा, आता पाहू शकता मृदावरचा जे भूगोल आहे या भूगोलवरचा प्रश्न आहे. रेगूर मृदा ही कोणत्या पद्धतीची मृदा आहे. तर काळी मृदा म्हणून ओळखली जाते. म्हणजे रेगूर मृदा जी आहे ही काळी मृदा आहे. आता पर्याय कसे दिलेत त्यावर हे प्रश्नाचं उत्तर अवलंबून असतं. तर रेगूर मृदा ही काळी मृदा आहे, हे बरोबर आहे. यानंतर पाहू शकता, जे ठिकाण आहे बेलाडीला, हे जे ठिकाण आहे हे कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे. हे पाहू शकता कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे. तर आपण पाहू शकता जास्तीत जास्त जे प्रश्न आहेत हे महाराष्ट्रावरचे भूगोलावरचे प्रश्न विचारले जातात. परंतु हे जे 2 प्रश्न आहेत हे भारताच्या भूगोलावरचे प्रश्न किंवा भारताचा जो भूगोल आहे, कोणत्या ठिकाणी कोणतं खनिज आढळतं असा प्रश्न आलेला आहे. तर बेलाडीला हे जे ठिकाण आहे या ठिकाणी लोह खनिज हे आढळतं. पाहू शकता याचं उत्तर आहे बरोबर. यानंतर मुमंडाल हे जे आहे हे मुमंडाल कशासाठी प्रसिद्ध आहे असा सुद्धा एक प्रश्न विचारण्यात आला होता. तर मुमंडाल जे आहे हे पवन ऊर्जेसाठी प्रसिद्ध आहे. तर ही ठिकाणे जी आहेत ही भारतामधली आहेत, भारताच्या राज्यांमधली आहेत. महाराष्ट्रावरचे जास्त प्रश्न विचारले जातात. परंतु पाहू शकता यामध्ये भारताची जी प्रसिद्ध ठिकाणं आहेत कशासाठी प्रसिद्ध आहेत असे प्रश्नसुद्धा आलेले आहेत. आता राज्यशास्त्र किंवा जे भारताचं जे संविधान आहे यावरचे प्रश्न कोणते आले होते. तर राज्यशास्त्राचे 4 प्रमुख जे स्तंभ आहेत हे स्तंभ कोणते असा प्रश्न आला होता. पर्यायामधून पाहू शकता बरोबर उत्तर होतं कार्यपालिका आहे, विधानपालिका, न्यायपालिका आणि लोकसभा हे राज्यशास्त्राचे 4 प्रमुख स्तंभ आहेत, असं त्याचं बरोबर उत्तर आहे. यानंतर संसदेत जो पहिला म्हणजे 0 आवर असतो, 0 तास म्हटलं जातं मराठीमध्ये, हा 0 आवर हा संसदेत कधी सुरू होतो अशा पद्धतीचा हा एक प्रश्न आला होता. तर 0 आवर जो असतो हा संसदेमध्ये प्रश्नकाळानंतरचा काळ जो असतो याला 0 तास म्हणजे 0 आवर असं म्हटलं जातं, 0 काळ असं म्हटलं जातं. तर याचं बरोबर उत्तर पाहू शकता 0 आवर हा जो आहे हा प्रश्नकाळानंतर सुरू होतो. यानंतर जी घटनादुरुस्तीवरचा प्रश्न आहे, मतदानाचं वय जे आहे पूर्वी 21 होतं, तर 21वरून 18 करणारी जी घटनादुरुस्ती आहे ही कोणती घटनादुरुस्ती आहे. तर 61वी जी घटनादुरुस्ती आहे पाहू शकता ही मतदानाचं वय 21वरून 18 करणारी ही घटनादुरुस्ती आहे, ही करण्यात आली होती. 61व्या घटनादुरुस्ती अंतर्गत मतदानाचं वय जे आहे हे 21वरून 18 इतकं करण्यात आलं होतं. आता यापुढचा प्रश्न आहे, राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आली आहेत. भारताचं जे संविधान आहे या संविधानामध्ये राज्य धोरणांची जी मार्गदर्शक तत्त्वे सांगण्यात आलेली आहेत ही कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आली आहेत. तर याचं उत्तर पाहू शकता आयर्लंड हा जो देश आहे ह्या देशाच्या संविधानातून राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्त्वे जी आहेत ही घेण्यात आली आहेत. यानंतरचा प्रश्न पाहू शकता, हा जो प्रश्न आहे RDCC बँकेची जी भरती परीक्षा झाली रायगड DCC बँकेची यामध्ये विचारण्यात आला होता. ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे हे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले साहित्यिक कोण आहेत असा प्रश्न हा आला होता. पाहू शकता ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे जे पहिले साहित्यिक आहेत हे कोण होते. तर याचं उत्तर पाहू शकता खांडेकर, विष्णू सखाराम खांडेकर हे जे आहेत हे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले साहित्यिक, पहिले लेखक होते. पुढचा प्रश्न आहे, मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण असतात. आता पाहू शकता जी भारताची राज्यघटना आहे या राज्यघटनेनुसार मानवाधिकार आयोगाचे जे अध्यक्ष असतात हे अगोदरच ठरलेले असतात. त्याचं उत्तर आहे सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश हे जे आहेत हे मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष असतात. म्हणजेच उत्तर आहे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, हे बरोबर आहे. आता आपण पाहिले हे प्रश्न आजच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या शिफ्टमध्ये हे विचारण्यात आले होते. आता पॅटर्न कसा आहे, तर चालू घडामोडी 2024-25 वरचे प्रश्न हे हमखास येतच आहेत, विचारले जात आहेत. यामध्ये काय आलं होतं, खेळ आणि त्यांचे खेळ व खेळाडू आहेत
यावरचे आधारित 2 प्रश्न यामध्ये विचारण्यात आले होते. त्याचबरोबर पाहू शकता योजना 2 प्रश्न आहेत. पर्यटन स्थळावरचे 1 प्रश्न होता. संगणक आधारित 2 ते 3 प्रश्न प्रत्येक शिफ्टमध्ये विचारण्यात आले होते. संगणक आधारित प्रश्न जर तुम्हाला डिटेलमध्ये पाहिजे असतील तर याची प्लेलिस्टमध्ये एक व्हिडिओ आहे, तुम्ही चेक करू शकता. संगणक आधारित जवळजवळ आपण 50 प्रश्न त्यामध्ये घेतलेले आहेत, ते चेक केले जाऊ शकतात. यानंतर खनिज संपत्ती, कोणत्या ठिकाणी कोणतं खनिज आढळतं यावरचे प्रश्न आपण वरती घेतले आहेत. ऊर्जा साधने यावरचे 3 प्रश्न होते. राज्यशास्त्रावर सगळ्यात जास्त प्रश्न म्हणजे 5 प्रश्न हे विचारले जात आहेत. यानंतर पाहू शकता प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास जो आहे आणि विज्ञानावरचे प्रश्न आहेत. भूगोल आणि मृदावरचा रेगूर मृदावरचा प्रश्न हा विचारण्यात आला होता. यानंतर पाहू शकता व्यक्तिविशेष यावरचा सुद्धा प्रश्न हा आला होता. अशा पद्धतीने झालं आपण पहिला जो सेक्शन पाहिला जनरल नॉलेज, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी यावरचे असे प्रश्न आणि असा पॅटर्न आहे. आता मराठी व्याकरण कसं आहे तर मराठी व्याकरणसुद्धा सोपं आहे, थोडंसं मॉडरेट म्हणू शकता, थोडं मध्यम पद्धतीचं. कारण काही प्रश्न जे आहेत हे जे व्याख्या विचारण्यात आल्या होत्या त्या काही जे म्हणजे एक पॅटर्न वेगळा झालेला आहे, त्यामुळे तो कठीण गेला जाऊ शकतो. पहिलाच प्रश्न पाहू शकता यामध्ये आला होता, कठीण परीक्षा पार पडणे या शब्दाचा म्हणजे ह्या वाक्याचा अर्थ सांगणारा जो वाक्प्रचार आहे हा कोणता आहे असा प्रश्न विचारण्यात आला होता. तर अग्निदिव्य करणे म्हणजेच कठीण परीक्षा पार पाडणे होय, हा वाक्प्रचाराचा अर्थ आहे, हे बरोबर आहे. दुसरा प्रश्न पाहू शकता, म्हणींवरचे प्रश्न हे जास्त आले होते आजच्या सेशनमध्ये. आजचा जो पहिले शिफ्ट आहे आजच्या शिफ्टमध्ये हे जास्त प्रश्न होते म्हणींवरचा. तर पहिला प्रश्न आला होता, उडत्या पाखराची पिसे मोजणी ही जी म्हण आहे ह्या म्हणीचा अर्थ विचारण्यात आला होता. तर सहजपणे अवघड गोष्टींची जी परीक्षा केली जाते, परीक्षा करणे याचं उत्तर होतं अशा पद्धतीने. तिसरा प्रश्न आला होता, दुसऱ्याच्या वैभवाचा आपल्याला उपयोग नसतो अशा अर्थाची म्हण कोणती आहे असा एक प्रश्न हा विचारण्यात आला होता. तर लंकेत सोन्याच्या विटा हा जो आहे ही म्हण आहे, या म्हणीचा अर्थ आहे दुसऱ्याच्या वैभवाचा आपल्याला उपयोग नसतो अशा अर्थाची म्हण आहे लंकेत सोन्याच्या विटा. पुढचा प्रश्न पाहू शकता, वाक्प्रचार देण्यात आलेला होता, म्हणजे एक शब्द आहे खुणगाट बांधणे. तर खुणगाट बांधणे या शब्दाचा या वाक्याचा अर्थ विचारण्यात आला होता, वाक्प्रचारचा अर्थ विचारण्यात आला होता. तर पाहू शकता खुणगाट बांधणे हा जो शब्द आहे हा वाक्प्रचार आहे, ह्या वाक्प्रचाराचा अर्थ आहे निश्चय करणे असं बरोबर आहे. यानंतर अजून एक आहे पाहू शकता वाक्प्रचाराचा अर्थ, हे 2 ते 3 वाक्प्रचाराचा अर्थ प्रत्येक शिफ्टमध्ये एक एक होताच, म्हणजे 100% आला होता. यानंतर चालू घडामोडी ते आपण पाहिलेले आहेत जनरल नॉलेजमध्ये, तो वेगळा टॉपिक आहे. यामध्ये आपले जे प्रश्न आले होते टोपण नाव, लेखक आणि त्यांची पुस्तके असा एक प्रश्न असतो. तर टोपण नावे, लेखक आणि त्यांची टोपण नावे यावरचा प्रश्न, हे 2 प्रश्न पहिल्या शिफ्टमधले मी तुम्हाला सांगत आहे जे आले होते. तर यामध्ये पाहू शकता पंतोजी हे जे टोपण नाव आहे हे कुणाचं आहे अशा पद्धतीचा प्रश्न हा विचारण्यात आला होता. तर यामध्ये पाहू शकता अर्जुन वाडकर हे जे आहेत यांचं टोपण नाव पंतोजी आहे, हे टोपण नाव आहे, बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 7 पाहू शकता, केशव कुमार यांचं पूर्ण नाव काय आहे? प्रल्हाद केशव अत्रे यांचं टोपण नाव आहे पाहू शकता केशव कुमार, हे बरोबर आहे. तर या पद्धतीने जी टोपण नावं आहेत प्रत्येक शिफ्टमध्ये 2-2 प्रश्न टोपण नावावर आधारित विचारण्यात आले होते. यानंतर पाहू शकता अनुप्रास अलंकारावरचा एक प्रश्न आहे. अनन्वय अलंकार जे आहे यावरचा अलंकार जे आहे अनन्वय अलंकार याची व्याख्या ही विचारण्यात आली होती. यानंतर पाहू शकता सामासिक शब्द जो आहे याची व्याख्या विचारण्यात आली आहे. सामासिक शब्द फोड करण्याची प्रक्रिया म्हणजे काय असा प्रश्न आला होता. तर पाहू शकता सामासिक शब्द ही फोड करण्याची प्रक्रिया म्हणजे विग्रह करणे, सामासिक शब्दांचा विग्रह करणे असं त्याचं बरोबर उत्तर आहे. यानंतर समासाचा प्रकार, गरजावी हा जो शब्द आहे या शब्दाचा समास प्रकार विचारण्यात आला होता. तर पाहू शकता गरजावी हा जो शब्द विग्रह केलात तुम्ही तर त्याचं उत्तर मिळतं तत्पुरुष समास आहे यामध्ये. तर दोन्ही जे आहे यामध्ये पहिलं जो आहे हा महत्त्वाचा आहे, यानुसार समास जो आहे हा तत्पुरुष समास याचं बरोबर उत्तर होतं. यानंतर पाहू शकता समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द हे विचारण्यात आले होते. प्रवाळ हा जो शब्द आहे या शब्दाचा समानार्थी शब्द जो आहे पोवळे, पर्यायामधून बरोबर जे आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं होतं. प्रवाळ शब्दाचे वेगवेगळे समानार्थी शब्द असतील.
यानंतर औषध या शब्दाचा समानार्थी शब्द होता मात्रा. आपण म्हणतो ना औषध मात्रा, तर या पद्धतीने औषध या शब्दाचा समानार्थी शब्द देण्यात आला होता मात्रा, हे बरोबर होतं. यानंतर पाहू शकता कुशाग्र हा जो शब्द आहे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारण्यात आला होता अतिवृष्टी. यानंतर अवर्षण आहे कुशाग्र या शब्दाचा विरुद्धार्थी. मग हे विरुद्धार्थी शब्द हे आले होते पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या शिफ्टमध्ये वेगवेगळे होते. आपण फक्त पहिल्या शिफ्टचे इथे सांगण्यात आलेले आहेत. त्यानंतर पाहू शकता प्रयोगवरचा प्रश्न होता मंगल कार्यालयातून दंड आकारण्यात आला. हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचा म्हणजे ह्या वाक्याचं जे प्रयोग आहे तो प्रयोग विचारण्यात आला होता. दंड आकारण्यात आला. तर नवीन कर्मणी प्रयोग याचं बरोबर उत्तर आहे. पाहू शकता हा जो प्रयोगवरचा एक प्रश्न अगोदरच्या शिफ्ट तुम्ही पाहिल्यात, पहिले 3 दिवस झाले प्रयोगवरचा प्रश्न हा आला नव्हता, पण पहिल्यांदाच आजच्या शिफ्टमध्ये आजच्या दिवसामध्ये 4थ्या दिवसामध्ये प्रयोगवरचा प्रश्न हा विचारण्यात आला आहे. त्याचबरोबर विभक्ती प्रत्ययावरचा प्रश्न होता हातात हा जो शब्द आहे या शब्दाची विभक्ती विचारण्यात आली होती. त्याचबरोबर एक वेगळ्या पद्धतीचा प्रश्न होता मिश्र वाक्य कशाला म्हणतात, म्हणजे मिश्र वाक्याची जी व्याख्या आहे ही विचारण्यात आली होती. मिश्र वाक्य, केवल वाक्य, उभयान्वयी, ते म्हणजे वाक्य जे आहेत हे वाक्याच्या प्रकारांमधील मिश्र वाक्य याची व्याख्या विचारण्यात आलेली होती. तर आता पॅटर्न कसा आहे पाहूयात. मराठी व्याकरणसाठीचा यामध्ये उतार्यावरचे आधारित एकूण 5 प्रश्न आहेत. समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द 4 प्रश्न, काही वेळेला ते जोड्या टाईपमध्ये विचारले जात आहेत. यानंतर अलंकारावरचे आपले हे कालच्या शिफ्टमध्ये आले होते. म्हणी आणि वाक्प्रचार आले होते. लेखक आणि टोपण नावं विचारण्यात आली आहेत. समोदर्शक शब्द आहे. समासवरचे 2 प्रश्न आपण पाहिले. तर अशा पद्धतीने झाला हा मराठी व्याकरणचा पूर्ण सिलेबस आहे. आता इंग्रजी व्याकरण जे आहे हे कसं आलं होतं पाहू शकता. तर इंग्रजी व्याकरणवर जे समानार्थी शब्द आले होते काही ते विद्यार्थ्यांकडून समजलेले आहेत. यामध्ये सेरेनचा समानार्थी शब्द विचारण्यात आला होता. कॅन्डिडचा समानार्थी शब्द विचारण्यात आला होता. यानंतर आपण समोदर्शक शब्द बोलतो ना, वन वर्ड सबस्टिट्यूशन, हे एक विचारण्यात आलं होतं. पर्सन हू कलेक्ट्स द कॉईन, म्हणजे जो कॉईन कलेक्ट करतो असा कोण. तर याच्या पर्यायामधून नमझिम म्हणून जे पर्याय होता हा बरोबर होता. तर वन वर्ड सबस्टिट्यूशन सिलेक्ट करायचं होतं ह्या वाक्यासाठीचं. तर ह्या प्रश्न एक आला होता. यानंतर पॅटर्न कसा आहे पाहू शकता. इंग्रजी व्याकरणसाठीचा पॅसेजवरचे 5 प्रश्न, विरुद्धार्थी शब्द आहेत, समानार्थी विरुद्धार्थी शब्द 2-2 प्रत्येकी. त्याच्यानंतर म्हणी आणि वाक्प्रचार 3 प्रश्न. पॅराजंबल जे आहे 2 प्रश्न होते. कधी जास्तसुद्धा येतात, 3 सुद्धा यामध्ये विचारले जातात. यानंतर आहे आर्टिकल आणि प्रेपोजिशन, म्हणजे ए अँड द कसं वापरायचं वाक्यामध्ये यावरचे प्रश्न. क्लॉज टेस्ट आपण म्हणतो यावरचे एकूण 5 प्रश्न, जास्त प्रश्न होते. एरर स्पॉटिंगवरचा प्रश्न म्हणजे स्पेलिंग करेक्शन यावरचा एक प्रश्न आणि वन वर्ड सबस्टिट्यूट जे आपण वरती पाहिलंच. तर या पद्धतीचे हे प्रश्न आले होते इंग्रजी व्याकरणसाठी. अंकगणित आणि बुद्धिमत्ता थोडे वेगळ्याच पद्धतीने आहे. तरी याच्यामध्ये जास्त बदलाव होत नाही आहे पाहू शकता. यामध्ये काय होतं तर यामध्ये गुणोत्तर व प्रमाण आहे, शेकडेवारी, नफा तोटा आहे, बोर्ड मॉसवरचा प्रश्न. यानंतर छापील किंमत, काळ, काम आणि वेग आहे, रेल्वेची लांबी, चक्रवाढ व्याज आहे, सरळवाढ व्याज आहे, वैवारी आहे. यानंतर कोडिंग आणि डिकोडिंगवरचे प्रश्नसुद्धा पुढच्या शिफ्टमध्ये विचारले जाऊ शकतात, कारण मध्ये 2 दिवसाचा गॅप आहे. परीक्षेची तयारी करण्यासाठी वेळ आहे, त्यामुळे थोडीशी डिफिकल्टी लेवल जास्त होऊ शकते. तर अशा पद्धतीने पूर्ण जो पॅटर्न आहे आजचा समाज कल्याण विभाग भरती परीक्षाचे 2 पदांसाठीचे पेपर झाले, गृहपाल अधीक्षक आणि त्याचबरोबर दुसरा जो आहे यामध्ये पाहू शकता वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक. या दोन्ही पदांसाठीचे हे पेपर अशा पद्धतीने होते. या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.